एक छोटस नाटक बसवलंय आणि ते सादर करणार आहेत. आमचे हे सगळे विद्यार्थी, याच्यामध्ये प्रामुख्याने माजी विद्यार्थी सुद्धा सहभागी आहेत. त्यांनीच या सगळ्याची संहिता सुद्धा लिहिलेली आहे आणि त्यांना गुरुकुल बद्दल काय वाटतं हे गुरुकुलची प्रात्यक्षिक ही या माध्यमातून आपल्या सगळ्यांसमोर आम्ही दाखवतो आहोत. जी सगळी पंचकोशाची तत्वज्ञानाची मांडणी आपण केली ती सगळी प्रत्यक्षात येतं आणि त्याचे काय काय कसे कसे परिणाम घडत जातात हे आपण आता प्रत्यक्ष अनुभवणार आहोत. मी सर्व सभासदांना, सदस्यांना विनंती करतो की आपण जागेवर स्थानापन्न होऊयात आणि आमच्या या विद्यार्थ्यांनी ते गुरुकुलात काय शिकतात, काय शिकले हे त्यांच्याकडूनच समजून घेऊयात. आत्ताच्या सत्रामध्ये ही कार्यप्रात्यक्षिक सादर होत असताना प्रत्येक कोशाच्या मांडणी, कोशाबद्दल सुद्धा काही ना काहीतरी मांडणी होणार आहे. ती मांडणी आमच्या गुरुकुलात काम करणारे अध्यापक करतील आणि मध्ये मध्ये या सगळ्या कोश मांडणीच्या मागे पुढे कोणत्या कोणत्या उपक्रमांची कशी कशी रचना केलेली आहे हे सगळं प्रात्यक्षिकाच्या माध्यमातून आपल्या सगळ्यांसमोर दाखवण्याचा हा एक छोटासा प्रयत्न आम्ही करतो आहोत. हॅलो अभा. हॅलो, कुठे राहिलीस तू? मी कधीच येऊन थांबले शाळेत. अगं आले आले, हे बघ इकडे मागे. कशी आहेस तू? किती दिवसांनी भेटतोय. इतक्या जवळच्या मैत्रिणी असून सुद्धा आपली भेट होत नाही. मी इथेच होते, तू मुंबईला गेली. अजून किती वेळा ऐकवणारच ते? मी गेले ते शिकायला आणि काहीतरी नवीन शोधायला. मला जमेल, मला आवडेल असं काहीतरी. आबा, तुला ते पद्य आठवतं? आपण शाळेत असताना म्हणायचो बघ. अगं ते रोज नवे ज्ञान दिवे चेतवायचे. कसं विसरीन मी हे पद्य. शाळेत लागलेल्या सवयी अजून तरी काही जाणार नाही. रोज नवीन काहीतरी खुराक हवाच असतो डोक्याला. काय मजा असायची ना पण शाळेत असताना. नवीन नवीन उपक्रम, स्पर्धा, नाही तर स्पर्धा परीक्षा, रोज नवा उद्योग. अगं पण या उद्योगांमधून ना खूप मोठे मोठे प्रश्न अगदी सहज सोपे वाटायला लागले. म्हणजे मी कोण, माझं ध्येय काय, अशा मोठ्या मोठ्या प्रश्नांची अगदी सहज उत्तरं मिळायला लागली. विचारांनी परिपूर्ण, नाविन्याची ओढ असलेली, कर्तव्याची जाण असलेली, जितकी कणखर तितकीच संवेदनशील अशी व्यक्ती होणं हाच माझा ध्यास. आणि हा ध्यास मला गुरुकुलातूनच मिळाला. गेली 25 वर्ष असेच उत्तम विद्यार्थी, देशप्रेमी, जागरूक नागरिक आणि ध्येयवेडी माणसं घडवणारा आमचा मार्गदर्शक म्हणजे हे पंचकोशाधारित गुरुकुल. कैलासवासी आदरणीय भाऊ तथा वा ना अभ्यंकर यांच्या संकल्पनेतून स्फुरलेला एक यशस्वी प्रकल्प म्हणजे हे पंचकोशाधारित गुरुकुल. मोक्षदा, ए मोक्षदा, अगं तुझ्याशी बोलतीये, कुठे लक्ष? शाळेत हरवले. अगं तुला आठवतं 5वीत नवीन ऍडमिशन घेऊन आलेलो शाळेत, तेव्हा ताईंनी आपल्याला एक गोष्ट सांगितली, गुरुकुलाची गोष्ट. आजही तशीच्या तशी आठवते ती गोष्ट. कारण फक्त एकच, आपल्या ताईंची गोष्ट सांगण्याची शैली. थांब आता मी सांगणार. 1997 साली भाऊंच्या पुढाकारातून निगडी केंद्रात गुणवत्ता विकसनाचे वर्ग सुरू झाले. अनेक तज्ञ मार्गदर्शकांशी झालेल्या चर्चेतून पंचकोशाधारित गुरुकुलाची संकल्पना उभी राहिली. तैत्तिरीय उपनिषदात पंचकोशांचा उल्लेख केलेला आहे आणि या 5 कोशांचा विकास म्हणजेच मनुष्य विकास. व्यक्तिमत्व विकसनासाठी 1900 आली मोठी म्हणे मी सांगते गोष्ट. 1 जून 1997 पासून गुरुकुल एक अभिनव शैक्षणिक प्रकल्प म्हणून आकार घेऊ लागले. हळूहळू काळ पुढे सरकू लागला. संपूर्ण महाराष्ट्रात अशी तब्बल 10 गुरुकुलं उभी राहिली. पंचकोशांच्या या उपक्रमात एक एक करून भर पडू लागली. आज जवळपास 27 वर्षांहून अधिक काळ लोटला तेव्हा ही रचना स्थिरावली. खरंच अभिमान वाटतो मला की मी या गुरुकुलाची विद्यार्थिनी आहे, गुरुकुलाची स्नातक आहे. गुरुकुलाची शिकवण घेऊन इतकी मोठी होईल की गुरुकुलालाही अभिमान वाटावा.
घातक असल्याचा. अगं म्हणजे जसं आपल्याला मानस जोंधळेदाराचा वाटतो, अगं त्याला 26 जानेवारीला गॅलेंट्री अवॉर्ड मिळाला होता आणि तोही एका खूप मोठ्या मिशन मध्ये पार्टिसिपेट केल्याबद्दल. किती मस्त ना. तो तेव्हा म्हटला होता की शाळेत खेळलेल्या खेळामुळे, व्यायामामुळे त्याला खूप उपयोग झाला. खरंच शारीरिक विकसन आणि त्यातलं साहित्य खूप महत्वाचं आहे. शारीरिक विकसन म्हणजे तरी काय? आपल्या अन्नमय कोशाचा विकास. अन्नापासून निर्माण झालेला मानवी देह म्हणजेच अन्नमय कोश. आयुर्वेदाच्या भाषेत त्रिदोष आणि सप्तधातू यांपासून हा मानवी देह बनलाय असं म्हणता येईल. संपूर्ण विकसित देहाच्या मदतीने खाणे, पिणे, झोपणे, खेळणे यासारख्या गोष्टी आपण सहजतेने करू शकतो आणि त्याचा आनंद घेऊ शकतो. शारीरिक विकसन म्हणजेच आपल्या ज्ञानेंद्रिय आणि कर्मेंद्रियांची कार्यक्षमता वाढवणं असंही आपण म्हणू शकतो. त्यासाठी काही गोष्टी महत्त्वाच्या आहेत, ज्यामध्ये नियमित व्यायाम हा महत्त्वाचा आहे. आपल्या दिनचर्येनुसार आणि वयोमानानुसार योग्य तो व्यायाम आपण रोजच्या रोज करायला हवा. दैनंदिन व्यायाम हवा. त्या व्यायामासोबतच शरीराला गरजेपुरती विश्रांती, म्हणजे रोजची रात्रीची सलग 7 ते 8 तासांची सलग विश्रांती आवश्यक आहे. आणि याचबरोबर ऋतुचर्या लक्षात घेऊन, आपली दिनचर्या लक्षात घेऊन, आपलं वयोमान लक्षात घेऊन त्यानुसार गरजेपुरता आणि शुद्ध सात्विक आहारसुद्धा गरजेचा आहे. आयुष्यात वेगवेगळ्या टप्प्यांवरती, वेगवेगळ्या वयोगटात आपल्याला शारीरिक हालचाली सहजतेने करता याव्यात, यासाठी अन्नमय कोशाचा अभ्यास महत्त्वाचा आहे. त्यासाठी अन्नमय कोशाचं विकसन महत्त्वाचं आहे. आणि ही निरंतर चालणारी प्रक्रिया आहे. म्हणजे एकदा आपण केलं आणि बस हे इनफ आहे असं नाही करता येत. सो ही निरंतर चालणारी प्रक्रिया आहे आणि यामध्ये वेळोवेळी भरबदल करत राहावेत असं सुचवलं गेलं आहे. गुरुकुलामध्ये अन्नमय कोशाचे काय काय उपक्रम होतात तर त्याचं मी वर्गीकरण केलं आहे. दैनंदिन उपक्रम आणि वार्षिक उपक्रम असं. रोज सकाळी गुरुकुलात विद्यार्थी तासभर व्यायाम करतात, भारतीय पद्धतीचा व्यायाम, ज्यामध्ये सूर्यनमस्कार, योगासनं, जोर बैठका असे व्यायामाचे प्रकार घेतले जातात. याशिवाय रोज संध्याकाळी विद्यार्थी तासभर मैदानी खेळ खेळतात. चुरशीचे खेळ, मैदानी खेळ, दमवणारे खेळ हे खेळले जातात. वार्षिक उपक्रमांमध्ये प्रकृती परीक्षण केलं जातं 5वीच्या विद्यार्थ्यांचं, ज्यामध्ये आयुर्वेद वैद्यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्याची प्रकृती काय आहे, कशी आहे, वातपित्त कफ, त्यानुसार त्यांनी काय काय आहार घेतला पाहिजे, कशी त्याची दिनचर्या असली पाहिजे, या गोष्टी, पथ्य कोणकोणत्या गोष्टींचं पाळलं पाहिजे, या सगळ्या गोष्टींचं मार्गदर्शन वैद्यांकडून मिळतं. सायकल सहल असते, ज्यामध्ये विद्यार्थी 3-4 दिवसांच्या सहलीमध्ये साधारण 300-400 किलोमीटर सायकल चालवतात. युवा दिन 12 जानेवारी स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्त सर्व विद्यार्थी गुरुकुलातले 5वी ते 10वीचे 1000 सूर्यनमस्काराचा संकल्प करून ते पूर्ण करतात आणि एका दिवसात 1000 सूर्यनमस्कार घालतात. याशिवाय आम्ही या सर्व विद्यार्थ्यांच्या शारीरिक क्षमतांच्या नोंदी ठेवत असतो, ज्यामध्ये पोटाचे, हाताचे, पायांचे स्नायू यांचं बल, चपळता, वेग, दमरग या सगळ्या गोष्टींच्या नोंदी वर्षातून 2 वेळा ठेवल्या जातात. शारीरिक स्वच्छता याविषयी विद्यार्थ्यांसोबत संवाद साधला जातो आणि महिला अध्यापिका मुलींसोबत शारीरिक बदल याविषयी सुद्धा चर्चा करत असतात. या सगळ्याचा परिणाम म्हणून नियमित व्यायाम, आहार, विश्रांती या सगळ्याचा परिणाम म्हणून गुरुकुलाच्या विद्यार्थ्यांचा एक बायोलॉजिकल क्लॉक सेट झाला आहे असं आमचं निरीक्षण आहे. जैविक घड्याळ ज्याला आपण म्हणतो, सकाळी उठण्यापासून ते रात्री झोपेपर्यंतच्या सगळ्या सवयी यामध्ये सेट झालेल्या असतात आणि त्याचा चांगला परिणाम गुरुकुलाच्या मुलांमध्ये बघता आलेला आहे आणि चांगल्या पद्धतीने गुरुकुलाच्या मुलांच्या अन्नमय कोशाचं विकसन होत आहे असं म्हणता येईल. धन्यवाद.
सूर्यनमस्कार यासोबत कुठे गेली यासोबत छंदवर्ग पण व्हायचं बघ आपल्या शाळेत. छंदवर्ग म्हटलं ना मला ती अदितीताईच आठवते बघ. आदितीताई आकाशी झेप घेरे पाखरा ते गाणं गायलेली ती ना. हो हो तीच. तिला ना आधीपासूनच गायनाचा खूप आवड होती. ती छंदवर्गात पण गायनच शिकायची आणि तिचा गुरुकुलात नियमित सराव चालायचा. आत्ताही ती याच क्षेत्रात काम करतेय. किती छान ना, त्यांची स्वप्न पूर्ण करतायत. मोक्षदा बहुतेक तिकडे छंदवर्ग चालू आहेत बघ. चल ना जरा डोकावून येऊ. प्राणमय कोश. चाले हे शरीर कोणाची असत्ते, कोण बोलवितो हरिविण. या अभंगाच्या ओव्या ऐकल्या तर आपल्या मनात अनेक प्रश्न येतात. ईश्वर हे सर्व करतो का? सर्व प्राण्यांना जगण्यासाठी जीवनशक्ती कुठून मिळते? या प्रश्नांची उत्तरं मिळवण्यासाठी एक उदाहरण पाहूया. वाहनाला इंधन मिळाले की ते गतिमान होते आणि इंधन संपले की ते बंद पडते. तसेच हे शरीर कार्यरत राहण्यासाठी त्याला प्राणशक्तीची गरज असते. ही प्राणशक्ती शरीराला सर्व अवयवांना कार्यशील बनवते. प्राणशक्ती शरीराला उत्साही ठेवते. प्राणशक्तीने शरीराला चैतन्य मिळते. या प्राणशक्तीचा अनुभव आपण श्वसनाद्वारे घेत असतो. या प्राणशक्तीची 5 रूपे आहेत: प्राण, अपान, व्यान, उदान, समान. या 5ही वायूंचे काम व्यवस्थित व सुरळीत राहिल्यास शरीर स्वस्थ व निरोगी राहते. याच 5 वायूंच्या कामाने शरीर प्रसन्न राहते. प्राणशक्तीने ज्ञानेंद्रिये व कर्मेंद्रिये अधिक क्षमतेने काम करू शकतात. त्यातून साहजिकपणे मनुष्याच्या अंगी कौशल्य जाणवते. उत्तम हस्ताक्षर, शुद्ध आचरण, न अडखळता बोलणे, आवाजाचा गोडवा, चांगले गाता येणे, उत्तम चित्रे काढता येणे, अंगी चपळता असणे, या सर्व गोष्टी प्राणमय कोशाच्या विकासावर अवलंबून असतात. याच प्राणमय कोशाच्या विकासाला अगदी सोप्या भाषेत कौशल्य विकसन असेही म्हटले जाते. या प्राणमय कोशाच्या विकासासाठी गुरुकुलात अनेक उपक्रम राबवले जातात. प्राणशक्तीचे संवर्धन करण्यासाठी गुरुकुलात प्राणायाम घेतला जातो. सुरुवातीच्या काळात श्वसनावर लक्ष ठेवणे, संथ व दीर्घ श्वास घेणे, श्वास घेताना त्याचा स्पर्श नेमका कुठे होतो याचा अनुभव घेणे, तर इयत्ता 8वीपासून वय वर्ष 12पासून विद्यार्थ्यांना भ्रामरी, भस्त्रिका, अनुलोम विलोम इत्यादी प्रकारचे प्राणायाम शिकवले जातात. प्राणशक्तीच्या संवर्धनासाठी तसेच ज्ञानेंद्रिये व कर्मेंद्रिये यांच्यामध्ये योग्य सांगड घालून स्थिरता आणण्यासाठी गुरुकुलात नियमित योगासने घेतली जातात. प्रतिवर्षी विद्यार्थी 50 ते 80 आसने शिकतात. योगासनांमुळे शरीराच्या अनेक ठिकाणी आकुंचन, प्रसरण, दाब, ताण कमी होतो व त्यामुळे त्या ठिकाणाच्या प्राणशक्तीला चालना व चेतना मिळते. त्यातून त्यांचे बल, क्रियाशक्ती आणि परिणाम वाढीस लागतात. गुरुकुलात नियमित होणाऱ्या मराठी व संस्कृत पठणातून उदान वायूचे काम संतुलित होते. वर्षभरात विद्यार्थी 12 स्तोत्र, 20 अभंग, 20 पद्य, 5 उतारे, गीतेचा किमान 1 अध्याय याचे पाठांतर करत असतात. इयत्ता 5वी ते इयत्ता 10वीचे विद्यार्थी नियमित छंदवर्गांना जात असतात. यात प्रत्येक विद्यार्थी आपल्याला आवडेल त्यानुसार गायन, वादन, नृत्य, नाट्य यापैकी एक कौशल्य निवडून त्याचा नियमित व सातत्यपूर्ण सराव करत असतो. आपण कालपासून पाहिलंच असेल की इथली सगळी सजावट, इकडे गायन करणारे सगळे गुरुकुलाचेच विद्यार्थी आहेत. विद्यार्थ्यांचा आवडीचा उपक्रम म्हणजे राखी विक्री. दरवर्षी गुरुकुलात विद्यार्थ्यांना राख्या घरोघरी जाऊन विकाव्या लागतात. या छोट्याशा अनुभवातून विद्यार्थी एकाच वेळी संवाद कौशल्य, संभाषण कौशल्य, विक्री कौशल्य, व्यवस्थापन कौशल्य अशी अनेक कौशल्य आत्मसात करीत असतात. वर्गात शांत असणारा विद्यार्थी उत्तम संवाद करण्यास शिकले आहे असे अनेक वेळा दिसून आले. यावर्षीचेच उदाहरण पाहूया. इयत्ता 7वीतील अचिंत्य वर्दप्पा एकदम शांत विद्यार्थी, पण त्याने एकट्याने 50,000 रुपयांची राखी विक्री एका महिन्यामध्ये केली आहे. या विक्रीच्या निमित्ताने अनेक अनुभव विद्यार्थी घेत असतात. संध्याकाळी जवळजवळ 12 तासांच्या शाळेनंतर विद्यार्थी प्रसन्न चेहऱ्याने, उत्साहाने विक्री करण्यास जात असतात. हे सर्व विद्यार्थी आपली ऊर्जा वापरून लोकांशी उत्तम संवाद घडवून असतात आणि या निमित्ताने सर्व विद्यार्थी विक्री कौशल्याचा अनुभव घेत असतात.
इयत्ता 5वीच्या विद्यार्थ्यांना हस्ताक्षर वर्ग तर इयत्ता 6वी व 7वीच्या विद्यार्थ्यांना पोहणे प्रशिक्षण देण्यात येते. चित्रकला, हस्तकला याचे प्रशिक्षणही विद्यार्थ्यांना देण्यात येते. उन्हाळी सुट्टीत प्रत्येक विद्यार्थ्याला त्याच्या आवडीनुसार व वयानुसार विविध कौशल्ये शिकवली जातात. यात प्रामुख्याने रम्य, जीवन, पूरक, प्रेरक इत्यादी कौशल्यांचा परिचय विद्यार्थ्यांना करून देण्यात येतो. या सर्व उपक्रमांच्या माध्यमातून उपक्रमांच्या नियमित सरावातून विद्यार्थी प्राणमय कोशाच्या विकासाकडे प्रवास करत असतात. प्राणमय कोश विकसनातून मनुष्य स्वतःचे विकसन घडवून आणतोच, पण असा मनुष्य समाज उपयोगीही ठरतो व असा मनुष्य सर्वांना हवाहवासा वाटतो. तुला सांगायला आभा आभा काय ग? तुझं ना लक्षच नसतं माझ्या बोलण्याकडे. अगं ते जाऊ दे, तू बोल. मी विसरले बघ आता तुझ्यामुळे. काय सांगत होते बरं? हा, आपल्या शाळेतला तो नचिकेत दादा आहे ना, त्याच्या पुस्तकाचं परवा प्रकाशन होतं. सहज वेळ मिळाला म्हणून म्हटलं जाऊया. त्याची मुलगी भेटली मला तिथे. तिने ना इतका छान किस्सा सांगितला. चल चालता चालता ऐकवते. अगं काय ग अशी? त्याचं काय झालं, दादा आणि ती दोघं जण असेच बसले होते तेव्हा
बाबा, हां. ही तुमचीच डायरी आहे ना? हो अगं. किती छान आहे ही. हे काय लिहिलंय? विद्या. बघू इकडे. हां अगं, हे तर विद्याव्रत लिहिलंय. बहुतेक विद्याव्रताच्या वेळेला मी हे लेखन केलं असेल. विद्याव्रत हा आमच्या मनोमय कोशातला उपक्रम होता. मनोमय कोश म्हणजे काय हो बाबा? मी सांगते. ज्ञानेंद्रियाणि च मनश्च मनोमय स्यात् असे मनोमय कोशाचे स्वरूप वर्णिले आहे. या कोशामुळेच आसक्ती, ओढ, द्वेष किंवा गुणदोष निर्माण होतात. मनुष्य विकासातील या महत्त्वाच्या कोशाचे स्वरूप अतिशय महत्त्वाचे आहे. भाव, भावना, भाववृत्ती हे सर्व मनोमय कोशाचे विविध स्तर आहेत. अबोध, अवबोध, बोधात्मक मन हे त्याचंच वर्णन आहे. शारीरिक विकसन याचा विचार करत असताना दृश्य स्वरूपात आपण करू शकतो, पण मुळात ज्याचं अस्तित्व जाणवतं पण दिसत नाही अशा मनाचे पैलू, त्याची शुद्धी, विकास याचा विचार करत असताना अत्यंत सूक्ष्म असा विचार आपल्याला करावा लागतो. प्राणापेक्षाही मन अतिशय सूक्ष्म आहे, पण म्हणूनच ते तेवढेच व्यापकही आहे. मनुष्य विकसनात मनाची शुद्धी अत्यंत महत्त्वाची आहे. मनुष्याच्या 5 कोशांपैकी तो एक महत्त्वाचा कोश आहे, हे लक्षात घ्यावं लागेल. विवेक आणि वैराग्य यामुळे मन शुद्ध होते. तसेच सत्वगुणांचा प्रभाव वाढल्याने सुद्धा मनाची शुद्धी होते. शाश्वत आणि अशाश्वत यातील फरक स्पष्ट झाल्यामुळे मनाचा विकास होतो. मनाचं स्थान कळत नसलं तरी अस्तित्व जाणवतं. अशा मनाला जे सेकंदाला हजारो शेकडो मैल भरकटत असते, विविध विचारांमध्ये फिरत असते, त्याला बांधून एकाच विचाराकडे लावणं म्हणजे मन एकाग्र करणं. मनोव्यापारांना योग्य विषय कोणते, कोणती उत्कटता ही व्यक्तीच्या आणि समाजाच्या हिताची, कोणते भाव मानवी जीवनाला बदलवून टाकणारे असतात याचा परिचय करून देणं म्हणजे मनोमय कोशाचे विकसन. व्यक्तीने स्वच्या कुटुंबाच्या पलीकडे जाऊन विचार करणे म्हणजे विकसन. म्हणजेच गल्ली, पेठ, गाव, जिल्हा, राज्य, देश यांचे हिताहित तेच माझे हा विचार म्हणजे मीला व्यापक करत जाणं, अशा अर्थानं मनोमय कोशाचं विकसन. उत्कट भावनांची व्यापकता हा मनोमय कोशाचा विकास. संरक्षण, संशोधन, कृषी, व्यापार इत्यादी राष्ट्रजीवनाच्या विविध क्षेत्रांमध्ये उत्तुंग यश मिळवण्याची तीव्र इच्छा आणि महत्त्वाकांक्षा ही जेव्हा प्रत्येक भारतीयाची होईल तेव्हा भारत महाशक्ती होईलच, यात तिळमात्र शंका नाही. अशा विधायक अथवा अन्य भावना समाजाच्या हिताच्या दृष्टीने मनात बाणतील तो मनोमय कोशाचा विकास आहे. अशा मनाच्या घडणीसाठी गुरुकुलात अनेक उपक्रम केले जातात. मन करारे प्रसन्न सर्व सिद्धीचे कारण, इतकं मनाचं महत्त्व आहे. आणि म्हणून या मनोमय कोशाच्या विकसनासाठी जे उपक्रम केले जातात त्यातील काही उदाहरणं मी तुम्हाला देते. प्रकट किंवा अवांतर वाचन, रामचरित्र, कृष्णचरित्र, विविध संतांची चरित्र, मराठीतील विविध साहित्य, नाटकं अशा विविध भावनांचा परिपोष असणारं साहित्य विद्यार्थ्यांसमोर यावं यासाठी प्रकट वाचन वर्गात केलं जातं. त्याचबरोबर विद्यार्थ्यांना सुद्धा वाचनासाठी तशी पुस्तकं उपलब्ध करून दिली जातात. काही वेळेला व्याख्यानांचं वक्तृत्व, प्रवचन या माध्यमातून सुद्धा आयोजन केलं जातं. मौन संवाद, ऐतिहासिक स्थळं, पावसाळी सहली, मातृभूमी परिचय शिबिर अशा ठिकाणी गेल्यानंतर चेतन अथवा अचेतन वस्तूशी, घटकाशी अत्यंत शांत चित्तानं मौनात राहून विद्यार्थी संवाद साधतात. अशा वेळेला विद्यार्थ्यांनी लिहिलेला जो संवाद असतो, केलेला जो संवाद असतो, तो संवाद म्हणजे विद्यार्थ्यांच्या मनाचं, त्यांच्या भावविश्वाचं उत्तम असं दर्शन असतं. संस्कार कार्यक्रम, तू आत्ताच म्हटलं त्याप्रमाणे विद्याव्रत संस्कार, वर्षारंभ, वर्षांत या आणि अशा अनेक संस्कार कार्यक्रमातून मनाची उत्तम घडण कशी होईल यासाठीच आपण नेहमी प्रयत्नशील असतो. ज्ञानेश्वरी आणि दासबोध पारायणसुद्धा केलं जातं. मातृपूजन, शारदीय नवरात्रोत्सवामध्ये आपल्या मातेचं पूजन सर्व विद्यार्थी करतात.
भौतिक अर्थानं विविध कल्पना वापरून अत्यंत सुंदररित्या आपल्या आईचं पूजन विद्यार्थी करतातच, पण हे करत असताना ते झाल्यानंतर आपल्या मातेविषयीच्या भावना विविध पत्रातून, कवितातून किंवा प्रकटपणे जेव्हा विद्यार्थी व्यक्त करतो तेव्हा त्याच्या भावविश्वाचं तर दर्शन होतच होतं. नवे नवे ते ऐकत असताना मातेच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहत असताना तिला कुठला तरी नक्कीच मोठा पुरस्कार मिळाला आहे याची खात्री नव्हे तो आनंद आम्हीही घेत असतो. हे त्यांच्या भावविश्वाचं म्हणजेच विकसित मनोमय कोशाचं दर्शन असतं. गृहभेटी कौटुंबिक जिव्हाळा जपण्यासाठी, सुखदुःखांमध्ये आधार देण्यासाठी विविध वेगवेगळ्या कारणांनी आपण विद्यार्थ्यांच्या घरी गृहभेटी आयोजित करत असतो. या सगळ्याचा परिणाम काय तर व्यापक विचार विद्यार्थी करू लागतो, एकाग्रतेमध्ये वाढ होते, विविध भावाविष्कारांचं दर्शन होतं, मीच्या पलीकडचा विचार वाढीस लागतो. संवेदनशीलता, संयम, निग्रह, लाघवीपणा, विशालता, त्यागभावना, सोशिकता, मूल्यनिश्चिती, सहनशीलता अशा मनाच्या विविध पैलूंचं दर्शन नवे नवे हळूहळू विकसन होत जातं आणि ज्यातून खऱ्या अर्थानं व्यक्तिविकसनाचा महत्त्वाचा टप्पा गाठला जातो. आणि अशा मनाच्या विकसनाचं महत्त्व एवढ्याचसाठी आहे की मन आणि त्याचं सामर्थ्य आपण सर्वजण जाणतो. असं सुदृढ मन जेव्हा सुदृढ शरीरात बनतं तेव्हाच खऱ्या अर्थानं व्यक्तिविकासाचा महत्त्वाचा टप्पा गाठला जातो. कळालं ना किती मस्त अनुभव होते ना विद्याव्रताचे. आम्ही एकत्र बसायचो, कितीतरी सत्र ऐकली होती, मंत्र म्हणायचो, संकल्प केले होते. त्या आठवणी अजूनही माझ्या डोळ्यासमोर आहेत. व्रतेन दीक्षामाप्नोति दीक्षयाप्नोति दक्षिणां दक्षिणा श्रद्धामाप्नोति श्रद्धया सत्यमाप्यते श्रद्धया सत्यमाप्यते. हे असं होतं बरं का आमच्या शाळेतलं विद्याव्रत. अगं हे बघ, इथं तर मौन संवाद पण दिसतोय. ज्या वस्तूंशी आपण बोलू शकत नाही त्यांच्याशी बोलण्याचं आम्हाला शाळेतून मिळालेलं साधन म्हणजे हा मौन संवाद. मला आठवतंय माझ्या मौन संवादाचं सगळ्या शिक्षकांनी खूप कौतुक केलं होतं. चल आपण वाचूयात. मी घरी अभ्यास करत असताना खिडकीबाहेर धोधो पाऊस कोसळायला लागला. आत्ताच तुला बरसायचं होतं का? आता आली का रे तुला माझी आठवण? मी तर किती दिवसांपूर्वी पत्र पाठवलं होतं, त्याचा लगेच प्रतिसाद द्यावासा नाही का रे वाटला तुला? आणि आता अभ्यास करताना नेमका येतोयस? पाऊस म्हणाला, नाही रे, खूप प्रतिसाद द्यावासा वाटला, पण मी तरी काय करू? ते असतं बघ, अभ्यास पूर्ण झाल्याशिवाय तुम्हाला बाहेर नाही जाता येत. तुझी आई पाठवते का तुला? नाही ना. मी म्हणालो, नाही, आई मला मुळीच नाही पाठवत अभ्यास नाही झाला तर. पाऊस म्हणाला, अरे माझं पण तसंच काहीसं झालं. ढग म्हणजे माझी आई आणि वातावरण म्हणजे माझे बाबा. बरसण्यासाठी अनुकूल वातावरण तयार झाल्याशिवाय कुठंही जायचं नाही हे त्यांनी मला निक्षून सांगितलं आहे. त्यामुळं माझी इच्छा असूनसुद्धा मला जाताच येत नाही. जमिनीची धूप रोखण्यासाठी तुम्ही माणसं काहीच प्रयत्न करत नाही, मग कसं येऊ शकेन मी? मी विचारलं, ते आमच्या हातात कसं काय? पाऊस म्हणाला, तुम्ही माणसं बेसुमार वृक्षतोड करता, नदीत कचरा टाकता. वृक्षतोडीमुळे, जंगल प्रदूषणामुळे गोष्टी बिनसतात. पावसाला पोषक वातावरण तयार होत नाही, त्यामुळे पर्जन्याचे ढग पण तयार नाही होत. मी म्हणालो, हो रे, हे माझ्या लक्षातच नाही आलं, पण इतकं प्रदूषण असून ह्यावेळी तुला कसं यायला जमलं? बाबा, तुम्ही लहानपणापासूनच लेखक व्हायचं ठरवलं होतं, तसंच तुमच्या वर्गमित्रांनी पण ठरवलं होतं का? हो तर, माझे बरेचसे वर्गमित्र विद्याव्रतात ठरवल्यानुसारच काम करतात. तू जय आहेरकरच बघ ना, त्यांनी तर विज्ञानमय कोशात किती मोठी कामगिरी बजावली. विज्ञानमय कोश?
अन्नमय, प्राणमय, मनोमय या 3 कोशांचा झालेला विकास हा विज्ञानमय कोशाच्या विकासासाठी अतिशय लाभदायक आहे. बौद्धिक विकसन म्हणजे विज्ञानमय कोश. बुद्धीचे स्वरूप व्यापक आहे. या बुद्धीचे अनेक पैलू आहेत आणि त्याच पैलूंवर मनुष्य विकास साधला जातो. वाढत्या अनुभवांसोबत बुद्धीच्या पैलूंची जसे निरीक्षण, आकलन, स्मरण, निर्णय क्षमता, प्रतिभा, अनुमान, निष्कर्ष काढणे, कार्यकारण भाव समजून घेणे, नव्या कल्पना जुन्या कल्पनांशी जुळवून घेणे, दुसऱ्याला एखादी गोष्ट पटवून देणे, दृष्टीला न दिसणारे पाहणे आणि कानाला न ऐकू येणारे ऐकणे इत्यादींची वाढ होत असते. तसेच चिंतन, मनन आणि निरिध्यास याने विचारास चालना मिळून मनुष्याच्या ठिकाणी सद्विवेक जागृत होतो. काही वेळा अतितीव्र भावना वेगामुळे माणसाकडून अयोग्य कृती घडू शकते. म्हणून कृतीची योग्यायोग्यता ठरविण्यासाठी विवेक असावा लागतो. राजा जयसिंहाबरोबर तह करण्याचा विवेक शिवाजीराजांना करता आला, तर बहलोल खानाला सोडून देताना किंवा नंतर केवळ 7 जणांनी खानाच्या सैन्यावर चालून जाताना स्वराज्यप्रेम असूनही प्रतापराव गुजरांना विवेक वापरता आला नाही. परिस्थितीचे अचूक आकलन, स्वतःच्या आणि इतरांच्या हिताची जाण आणि परिस्थितीला अनुकूल करून घेण्याचा निर्णय विवेकामुळे शक्य होतो. नेहमीच्या अभ्यासापुरत्या आपल्या ज्ञानाच्या कक्षा मर्यादित न ठेवता 4 भिंतींच्या पलीकडे शिक्षणाची योजना करावी लागते. यासाठीच गुरुकुलात विज्ञानमय कोशाच्या विकासाच्या दृष्टीने काही उपक्रम घेतले जातात. दररोज विद्यार्थ्यांना मौनाभ्यासासाठी एक विषय दिला जातो. बुद्धीला ताण देऊन विचार करून दिलेल्या विषयावर ते लेखन करतात. अशा प्रकारच्या नियमित सरावाने विद्यार्थी उत्तम लेखन व चिंतन करू शकतात. क्षेत्रभेटीच्या माध्यमातून ऐतिहासिक, भौगोलिक, सांस्कृतिक, वैज्ञानिक क्षेत्रातील ठिकाणांना प्रत्यक्ष भेटी दिल्या जातात. विद्यार्थ्यांच्या नेतृत्वाखाली वर्गातील समस्या परिहार किंवा एखाद्या उपक्रमाचे नियोजन करण्यासाठी 15 दिवसातून एकदा बालसभेचे आयोजन केले जाते. उद्योजक, कला, क्रीडा, साहित्य, विज्ञान, प्रशासकीय, सामाजिक, ऐतिहासिक अशा विविध क्षेत्रातील तज्ज्ञ व्यक्तींसोबत प्रश्नोत्तर स्वरूपातून त्यांच्या कार्याचा परिचय करून घेतला जातो. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमधील प्रेरणा जागरण वाढवण्याचे काम केले जाते. शालेय वयात आणि खरं तर आयुष्यभर अभ्यासाशिवाय पर्याय नाही. मग हा अभ्यास अधिक आनंददायी, त्या विषयातील गोडी व समज वाढवणारा, कमी वेळात अधिक परिणामकारक करता यायला हवा. म्हणूनच अभ्यासातील स्वावलंबन शिकविण्यासाठी गुरुकुलात विद्यार्थी दररोज 2 तास स्वयंअध्ययन करतात. स्वयंअध्ययन अधिक प्रभावी होण्यासाठी टप्प्याटप्प्याने अभ्यास पायऱ्या, श्रवण, वाचन, लेखन, स्मरण, टिपण, प्रश्न, निरीक्षण, नियोजन कौशल्य शिकवले जाते. इंग्रजी भाषेवर प्रभुत्व मिळविण्यासाठी पाठ्यपुस्तकाव्यतिरिक्त परदेशातील स्नातक विद्यार्थ्यांकडून सद्यस्क पद्धतीने विद्यार्थ्यांचे इंग्रजी संभाषण वर्गसुद्धा घेतले जातात. स्वतःसाठी स्वतःच ज्ञान मिळवण्याची एक उत्तम संधी म्हणजे प्रकल्प. आत्ता तू म्हणालीस ना जय, ते ह्यामुळेच घडलेली गोष्ट आहे. पुढे तुला बघायचं आहे. इयत्ता 5वी ते 7वीचे विद्यार्थी संग्रहात्मक, सर्वेक्षणात्मक प्रकल्प करतात, तर इयत्ता 8वी-9वीचे विद्यार्थी विद्याव्रत संस्कार झाल्यामुळे ध्येयदर्शिनी प्रकल्प करतात. प्रकल्प पद्धतीमधून स्वयंअध्ययन करीत असताना विद्यार्थ्यांचा धीटपणा वाढून त्यांना संवाद कौशल्य विकसित करता येते. त्यांचा आत्मविश्वास वाढतो. विकसित विज्ञानमय कोश म्हणजेच प्रगल्भ झालेली बुद्धी. जसा जसा विज्ञानमय कोश विकसित होऊ लागतो तसे तसे जाणीवेचे पुढले टप्पे स्पष्ट होत राहतात. समजलं ना? त्या जयदादाची माझ्याकडे खूप छान मुलाखत आहे, आपण ती बघूयात. नमस्कार. खरं तर ती मुलाखत घेणारा आणि जयदादा असे दोघेही नाटकातले वेगळे आहेत, पण खरा जयदादा आज इथे आला म्हणून त्याला मुद्दाम मी इकडे घेऊन आलो. त्याला मी मुद्दाम काही प्रश्न विचारेन आणि ही TV वरची मुलाखत आपण थोडी लाईव्ह बघूयात. आपण खाली सगळ्यांनी गुरुकुलची जी पुस्तक विक्री चालू आहे तिथे आयुस्प्रे पाहिला असेल, तर त्या आयुस्प्रेची निर्मिती जयनी केलेली, आपण त्याच्याकडून त्या प्रकल्पाबद्दल ऐकूया. दादा असं काय, ॲक्च्युली आम्ही 8वी-9वीमध्ये मातृभूमी परिचय शिबिरात जातो. तर सुरुवातीला जेव्हा शिबिरात जायचो तेव्हा तर मी खूप नाईलाजाने जायचो, कारण मी खूप असा एकांतवादी विद्यार्थी होतो. मला फक्त घरात राहून पुस्तकं वाचणं असं आवडायचं.
पण तरी मी गेलो आणि तिथे गेल्यावर वेगवेगळ्या गोष्टींचं निरीक्षण करायला, समाजातले प्रॉब्लेम्स बघायला एनकरेज केलं जायचं. आणि त्यामध्ये असं लक्षात आलं की बाहेर खूप दुर्गंधी येते किंवा जैविक जे जंतू असतात त्यांना आजारी पडतात. तर त्यावर काम करायचं म्हणून प्रॉब्लेम आयडेंटिफाय केला. तर नुसतंच आयडेंटिफिकेशन न करता त्याच्या एक पलीकडे जाऊन नुसतं कंप्लेन नाही करायचं की हा खूप प्रॉब्लेम आहे, आपल्या पुण्यामध्ये प्रॉब्लेम आहे, भारतात खूप प्रॉब्लेम आहेत. त्यावर एक स्टेप पुढे जाऊन काम करण्याचं शाळेमधून खूप एन्करेजमेंट होतं त्यासाठी. आणि त्यासाठी मी तुम्हाला सांगतो 9वी-10वीत मी कितीतरी तास बुडवले असतील, कितीतरी वेळ लॅबमध्ये वगैरे स्पेंड करून आयुष स्प्रे आम्ही तयार केला. त्याच्यात आता पेटंट घेण्याचे पण जोरदार काम सुरू आहे आणि लवकरच त्याचं पेटंटसुद्धा होईल. थोडी आयुष स्प्रे तू 8वी-9वीत बनवलास असं सांगतोस, तर त्याची थोडी प्रक्रिया सांग. म्हणजे काय काय केलंस, कोणाकोणाला भेटलास, असं थोडं काही सांगता आलं तर. त्यासाठी आम्ही वेगवेगळ्या मायक्रोबायोलॉजी लॅब्समध्ये गेलो, तिथे जाऊन रिसर्च केला. त्यानंतर आम्ही वेगवेगळे जे प्राचीन भारतीय आयुर्वेदिक ग्रंथ आहेत त्याचा अभ्यास करून कोणत्या हर्ब्स वापरायच्या त्याच्यावर अभ्यास केला. आणि आम्ही शाळेमध्येच एक कॉम्पोजिशन तयार केलं, एक स्पेसिफिक पेटंट पेंडिंग कॉम्पोजिशन, की ज्यानुसार जे स्प्रे केल्यावर हवेतले जंतू, बॅक्टेरिया, फंगस वगैरे नाहीसे होतील. या सगळ्याची टेस्टिंगची काही प्रोसिजर तुला आठवत असेल तर ते, किंवा माणसं काही कुणी आठवत असतील, तू कुठे कुठे गेला होतास, किंवा केंद्र शासनाकडनं पण काही याच्यासाठी आपल्याला काय पाठबळ मिळालेलं होतं, त्याबद्दल थोडक्यात सांगशील? यासाठी केंद्र शासनाकडून ॲक्च्युली ATL नावाचा ATL मॅरेथॉनमध्ये आमची निवड झाली होती आणि त्यामध्ये नीती आयोगामधून टॉप 6 प्रोजेक्ट्समधून आयुष स्प्रेची निवड झाली होती. यासाठी टेस्टिंग बघायची म्हटलं तर आम्ही शाळेतल्याच एका क्लासरूममध्ये टेस्टिंग केली होती. पेट्री डिश असतात, म्हणजे थोडक्यात सांगायचं झालं तर बॅक्टेरिया असतात ते आम्ही एका रूममध्ये एक्सपोज केला आणि मग स्प्रे करून आम्ही त्याची रीतसर लॅब टेस्ट केली की किती बॅक्टेरिया स्प्रेनं कमी झाला. बेंगलोर आणि दिल्ली या ठिकाणी तुम्हाला प्रशिक्षण दिलं गेलं, केंद्र सरकारकडून काही योजना होत्या, त्याहीबद्दल थोडक्यात सांगशील? म्हणजे मला आठवत आहे त्यावर्षी 8वी-9वीच्या वर्षात तो म्हणतोय ते खरं आहे. म्हणजे भरपूर वेळ तो वर्गात नसायचाच, कुठल्या तरी ट्रेनिंगला, कुठल्या तरी लॅबमध्ये असा तो असायचा. तर थोडं पण ते ऐकूयात. ॲक्च्युली 10वीत असताना आम्हाला IBMमध्ये इंटर्नशिप करण्याचा अनुभव मिळाला. तर तिथे जाऊन प्रॉडक्ट कसं स्टार्टपासून फिनिशपर्यंत न्यायचं, नुसतं रिसर्चच करायचं नाही तर एखादं कम्प्लीट प्रॉडक्ट कसं तयार करायचं, त्याची सायकल काय असते, कसं कस्टमरशी बोलायचं, कसं त्यांचा अनुभव समजून त्यावर एक समाज उपयोगी प्रॉडक्ट तयार करायचं, याचं प्रशिक्षण मिळालं होतं. आणि असेच दिल्लीला पण वेगवेगळे इव्हेंट झाले, युनिसेफचे, नीती आयोगाकडनं, सेंट्रल गव्हर्नमेंटकडनं, अशा वेगवेगळ्या ठिकाणी आम्हाला एक्सपोजर मिळालं. त्यामध्ये प्रॉडक्ट डेव्हलपमेंट, इनोव्हेशन, एंटरप्रेन्योरशिप, कसा बिझनेस वाढवायचा आणि कसं तुम्ही भारतातले प्रॉब्लेम सॉल्व्ह करू शकता, याचं सगळं प्रशिक्षण आम्हाला 9वी-10वीतच मिळालं. मस्त. जयच्या या प्रकल्पाबद्दल आम्हाला सगळ्यांना प्रचंड कौतुक आहेच. आमच्या योगिनीताईंनी त्याला यावेळेला या सगळ्या प्रकल्पामध्ये मार्गदर्शन केलेलं होतं, त्याही इथे आहेतच. पण मी जयला शेवटचा प्रश्न असं विचारेन की सध्या जय काय करतोय? म्हणजे हा प्रकल्प 8वी-9वीतला आहे, सध्या पेटंट मिळवण्याचे प्रयत्न चालू आहेत आणि छान कौतुकाचीच गोष्ट आहे. पण सध्याचं तुझं कामाचं स्वरूप काय आहे? काय शिकतोयस, काय करतोयस, कुठे असतोस, असं थोडक्यात सांगशील? थोडक्यात सांगतो. सध्या मी ॲक्च्युली गोव्याला असतो. तर ते असण्याचं कारण म्हणजे मी प्रॉब्लेम आयडेंटिफाय केला अजून एक निरीक्षणामधूनच. असंच वेगवेगळ्या भागात जाऊन बघितल्यावर असं लक्षात आलं की पाण्याचा प्रॉब्लेम हा खूप आहे. म्हणजे आपण पाणी पितो, वापरतो, पण आपल्याला माहीत नाही त्याची क्वालिटी काय आहे. तर ते मॉनिटर करण्यासाठी एक डिव्हाइस साफ वॉटर नावाचं असं तयार केलं होतं आणि आत्ता ते वेगवेगळ्या स्टेट गव्हर्नमेंट्सला, इंडस्ट्रीजला वगैरे आम्ही देतो आणि त्याचं काम सध्या चालू आहे. आणि सध्या मी शिक्षक पण आहे. मी 2nd इयरमध्ये आहे, IIT मद्रासमध्ये BS डिग्री करतोय. धन्यवाद. प्रश्नच नाही, आयुष स्प्रेचा प्रोजेक्ट बेस्टच होता. आता फक्त जय दादाला लवकर त्याचं पेटंट मिळू दे म्हणजे झालं. खरंच रे, लवकर मिळू दे पेटंट. अगं वारी झाली आता. तू वारीला गेली होतीस की नाही? जायचं होतं ग, पण जमलं नाही. कॉलेजला सुट्ट्या मिळत नाहीत, काय करणार? मलाही नाही जमलं. पण आपला वर्गातला तो ग स्वराज जाऊन आला म्हणे यावेळी वारीला. त्याला शाळेत असल्यापासूनच आवड होती बघ.
हो 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 झालं, माझं त्याच्याशी बोलणं झालं. तुम्हाला म्हणाला पण आपल्या शाळेतले विद्यार्थी भेटले त्याला. अरे वा. तुला आठवतं का आपण शाळेत असताना गुलाबी गणवेश घालून 2 वेणा घालून दोघांच्या रांगा करून जायचो दिंडीत आणि पूर्ण वेळ म्हणत राहायचो. मला त्याचीच आठवण झाली. पहिले आमच्या गाववाल्यांचं ठीक होतं की आम्ही वारीला जायचो, पण आजकाल ही शहराकडची बी लई मुलं यायला लागली की वारीला. अहो काका, मी नाही का माझ्या शाळेसोबत ज्ञानप्रबोधिनी गुरुकुलासोबत दरवर्षी वारीला यायचो. तशीच वारीचा अनुभव घ्यायला आली असतील ही मुलं. अरे ती बघ, ती दिसतात, ते बोलू त्यांच्याशी, चल. अरे ही तर प्रबोधिनीच आहेत की. अव माऊली, या की इकडे जरा. कोणत्या शाळेत तर तुम्ही? गुरुकुलचे. अरे मी पण गुरुकुलाचाच माझी विद्यार्थी आहे. आम्ही गुरुकुलात असताना नियमित वारीला यायचो आणि आता कामात कितीही बिझी असलो ना तरी त्यावेळी लागलेल्या सवयीमुळे हा अनुभव काही मी सोडत नाही. भक्तीची ओढ मला वारीला खेचून आणतेच. वा दादा, तू तुझ्या रोजच्या कामातनं वेळ काढून दरवर्षी वारीला येतोस हे बघून मला खूप भारी वाटतंय. आणि हा आनंद तुझ्या चेहऱ्यावर दिसतोय आणि हाच निखळ आनंद अनुभवायला आम्ही इकडे आलोय. काय रे, अजूनही गुरुकुलात सेवा शिबिरे, मातृपूजन, श्रमदान होत असेल ना? सगळा आनंदमय कोशाचाच भाग. ईश्वरी चैतन्याचे प्रतिबिंब आणि प्रिय गोष्टींमुळे होणारा आनंद हे ज्याचे स्वरूप तो आनंदमय कोश. आत्मनस्तु कामाय सर्वं प्रियं भवती. आनंदमय कोश हा जागृती, स्वप्न, सुषुप्ती या तीनही अवस्थांमध्ये असतो. आपण जागे असताना, स्वप्नात आणि समाधीपूर्व अवस्थेतही आनंदी वृत्ती आपल्यामध्ये अनुभवाला येतात. आपल्या अंतःकरणात जेव्हा नगण्य विक्षेप असतात तेव्हाचा तो आपला सर्वात जास्त सुखाचा क्षण असतो. या लहान लहान वृत्तींनाच आनंदवृत्ती म्हणतात. त्या क्षणी परमानंदाचा छोटासा अनुभव येतो. आपल्या जीवनात आपण कधीकधी काही कारण घडले नसतानाही आनंदी होत असतो. आपल्या पुण्यकर्मामुळे निर्माण होणाऱ्या सद्वासनांमुळे हे घडते. व्यक्तीच्या मनामध्ये शांतता आणि प्रसन्नता या सद्वासना अधिकाधिक खरं तर असतात, तेव्हा त्याचे मन अधिकाधिक प्रसन्न होत जाते. सर्जनशीलता, दर्शन, आविष्करण, उत्कट सुखदुःखानुभूती ही सर्व आनंदमय कोशाची रूपं आहेत. आनंदमय कोश विकसित होण्यासाठी प्रेम आणि तन्मयता वाढवावी लागते. आनंदमय कोश विकसनाच्या पायऱ्या मंत्रजप, ध्यान, ईश्वर भावना या आहेत. आपला परिवार, समाज याविषयी प्रेम, उदारता, सेवा आणि आपलेपणा जसजसा वाढत जाईल तसतसा हा कोश विकसित होत जातो. वैयक्तिक सुखाबरोबरच समाज सुखाचाही विचार विद्यार्थ्याने केला पाहिजे. मी आणि माझे इथंपर्यंतच ही भूमिका मर्यादित न राहता हे सर्व माझे आणि माझे ते सर्वांचे ही भावना वाढीच लागली पाहिजे. या भूमिकेतून गुरुकुलात या कोश विकसनासाठी काही उपक्रमांची रचना केली आहे. इयत्ता 5वीतच आपल्या आईवडिलांना रोज नमस्कार करून मगच गुरुकुलात यावे. भोजन करण्यापूर्वी रोज भोजन मंत्र सगळ्यांनी मिळून म्हणावा. दैनंदिन स्वच्छता गुरुकुलात सेवकांशिवाय विद्यार्थीच करत असतात. सार्वजनिक स्वच्छता करण्याचा अनुभव निर्मल वारी या उपक्रमातून घेतात. मंदिरांच्या स्वच्छतेत प्रासंगिक सहभाग घेतात. शिबिरामध्ये परस्परांना केले जाणारे सहकार्य, भजन अभंगांचे कार्यक्रम, एकदिवसीय निवासी शिबिरं अशा उपक्रमांची जोड स्पर्धेशिवाय निखळ आनंदासाठीचे दैनंदिन खेळ या सर्व गोष्टी आनंदासाठी करायच्या हा भाव असल्यामुळे आनंदमय कोशाचे विकसन या उपक्रमांच्या सहाय्याने होते. दुष्काळ, पूर या अशा आपत्तींच्या वेळी केले जाणारं मदत कार्य असो अथवा
इयत्ता 8वीच्या विद्यार्थ्यांनी अध्यापकांशिवाय ग्रामीण भागामध्ये जाऊन विद्यार्थ्यांबरोबर घेतले जाणारे सेवा शिबिर असो, हे सगळे उपक्रम चित्ताची विशालता अनुभवायला पुरेसे ठरतात. आषाढी एकादशीच्या वारीत वारकऱ्यांची सेवा करताना काही प्रश्नोत्तरांमधून वारकऱ्यांचा आनंद कशात आहे हे विद्यार्थी आपसूक समजून घेतात. हे दर्शन त्यांना अंतर्मुख करून जाते. दैनंदिन उपासनेमधून मी कोण, माझे कर्तव्य काय, मला काय करायचे आहे, अशा प्रश्नांची उत्तरं शोधण्याचा प्रयत्न ध्यानाच्या कालावधीत करताना एखाद्याला स्वतःचं ध्येय सापडून जातं. आमची एक विद्यार्थिनी लहानपणीच ठरवते मी शेतकरी होणार. तशी हळूहळू वाटचाल करत आपल्या मूळ गावी जाऊन राहते, तेव्हा तिला शहरी आकर्षणापेक्षा शेतीत मला वेगळे प्रयोग करून समाज चांगल्या धान्य निर्मितीपर्यंत कसा पोचेल या ध्येयाने झपाटून विविध प्रयोग करावेसे वाटतात. शेती हा फक्त माझ्या उदरनिर्वाहाचा भाग नाही, तर शेतीत पिकणारं धान्य, त्यावर केले जाणारे संस्कार इत्यादीचा विचार ती लहान वयातच करते. हे विशेष. आम्ही शिबिराला गेलो तेव्हा शेतीसाठी उपासना नव्याने काही करून तिने ती मुलांकडून म्हणवून घेतली. वर्ध्याच्या शिबिरात वयाच्या 80व्या वर्षीसुद्धा रोज शेतात 1 तास श्रमदान केल्याशिवाय न राहणारे, न जेवणारे रामभाऊ मुलं पाहतात, तेव्हा त्यांनाही नकळत श्रमदानाचे महत्त्व कळत जाते. अनेक कष्टकरी, शेतकरी, कारखान्यात काम करणारे कामगार यांचे अनुभव ऐकून मुलं अंतर्मुख होतात. अशीच अजून एक विद्यार्थिनी जी संस्कृतचा अभ्यास करते, त्या डॉक्टरेट मिळवते, पण ही पदवी आपल्यापुरतीच न ठेवता संस्कृतचा प्रचार प्रसार करण्यासाठी विविध प्रकारे ती उपाययोजना करते. कारण ती भाषा जगली पाहिजे, हे समाजाला कळलं पाहिजे. मीच्या पलीकडे जाऊन काय करायचं याचे मला वाटते हे उदाहरण. अशी अनेक उदाहरणं आपल्यालाही माहीत असतील. अजून एक असाच विद्यार्थी की जो वकील झाला, पण वकिली पेशाच फक्त न करता तो भटकंती करतो, समाजामध्ये नाहीशा होणाऱ्या प्रथा परंपरा ज्या आहेत त्यांचा अभ्यास करतो, तांदळाच्या विविध जातींपासून ते आदिवासी ग्रामीण समाजाविषयीच्या सगळ्या गोष्टी गोळा करतो आणि समाजामध्ये वेगवेगळ्या वर्तमानपत्रांमधून लेखन त्यावर करतो. विद्यार्थीच्या गोष्टीवर, उपक्रमांवर लक्ष केंद्रित करतो. ती गोष्ट प्रिय वाटू लागते. जी गोष्ट प्रिय वाटू लागते त्याच ठिकाणी अंतःकरणही केंद्रित होते. सगळ्यांविषयी ईश्वरी भाव, कृतज्ञता आणि सेवा वाढत जाते. तशी एकाग्रताही वाढते. आनंदमय कोशाच्या विकासाची साधना याच प्रकारची आहे. आपला परिवार ते विश्वापर्यंतचा भाव, उदारता, सेवा, कृतज्ञता आपले पण जसा वाढत जाईल तसा आनंदमय कोशाचा विकास होत आहे हे लक्षात येत जाईल. दैनंदिन उपासना, ध्यान आणि ईश्वर भावनेशी तादात्म्यता या त्याच्या पायऱ्या आहेत. या साऱ्याचा परिचय संत चरित्रांमधून करून देता येईल. आनंदमय कोशाचा विकास म्हणजे ईश्वराच्या व्यापक स्वरूपाचा परिचय. नित्याच्या व्यवहारातील छोट्या छोट्या गोष्टींमधूनही सहजगत्या शिकता येण्यासारखी गोष्ट आहे. ती शिकवण्याचं योग्य वातावरण निर्माण करून इतरांच्या गुणांचा आदर करणे, त्यांच्या दोषांकडे दुर्लक्ष करणे, दुसऱ्यांच्या सुखाचा आनंद वाटणे आणि इतरांच्या दुःखाची करुणा मनात जागणे हा आनंदमय कोशाचा आविष्कार आहे. एकूण आनंदाचे डोही, आनंद तरंग या वृत्तीचा अनुभव वाढता होत राहणं म्हणजे या कोशाचे विकसन हे लक्षात घेऊन त्या दिशेने कार्यरत राहूया. पराई
जो आपल्याला सावरतो, शिकवतो आणि पुढे जाण्याची प्रेरणा देतो. आणि माझ्यासारख्याच अनेकांना ही प्रेरणा गुरुकुलातूनच मिळाली. खरं तर गुरुकुलातील उपक्रमांमुळे आमचं पंचकोश विकसन अगदी, पण माझ्यासारख्या एका सामान्य मुलीला स्वतंत्र विचार, स्वतंत्र व्यक्ती म्हणून समाजात उभं राहायला गुरुकुलानेच शिकवलं. खरं तर आम्ही गुरुकुलात खूप गोष्टी करतो. विविध क्षेत्रातील व्यक्तींशी खूप गप्पा मारल्या आणि त्यातूनच आमच्या विचारांना दिशा मिळाली. नवनवीन विचार येत गेले आणि आम्ही घडत गेलो. आणि अनेकांनीही असंच घडावं यासाठी हा सारा प्रपंच. खरं तर गुरुकुलाचा प्रपंच हा फार मोठा आणि व्यापक आहे. वेळेची मर्यादा लक्षात घेता इथेच सारं काही सांगणं, दाखवणं शक्य नाही. तरी सुद्धा श्रीकृष्ण दादाकडून अधिक जाणून घेऊया. नमस्कार. गेले सुमारे 45 मिनिटाचा कालावधी हे आपण काही सादरीकरण आणि अध्यापकांनी विविध कोशांचं केलेलं विवेचन, ही संकल्पना स्पष्टीकरण, त्याचं स्वरूप विस्तार मांडून दाखवणं असं सगळं केलेलं आहे. आपल्या स्वाभाविकपणे व्यक्तिमत्वाच्या विकसनामध्ये या कोशांच्या विकसनाचं काय स्थान आहे हे लक्षात आलेलं असणार आहे. केवळ एकाच कोशाचा विकास करून पुरणार नाही, तर एकाच वेळी बहुविध कोशांचा पुरेसा विकास म्हणत असताना त्याची काही विशिष्ट पातळी ठरली असं नाही, तर जो जिथे आहे तिथून त्याच्या पुढच्या टप्प्यावरती नेण्याकरता त्याला मदत करणं, त्याच्या पुढच्या टप्प्यावरती त्याला जाण्याचा मार्ग सुनिश्चित करणं म्हणजे त्याचा विकास. आणि असा विकास व्हावा म्हणून त्याच्याशी जोडलेले अनेक जे उपक्रम आहेत त्याचं काही आपण सादरीकरण पाहिलेलं आहे. हे जे उपक्रम आहेत हे पाहत असताना आपण चिकित्सक नजरेने ते पाहिलेले असणार आहेत. आपल्या मनामध्ये काही प्रश्नही निर्माण झालेले असणार आहेत, काही शंकाही उत्पन्न झालेल्या असणार आहेत. असं वाटलं असणार आहे आपल्याला की अमुक एक उपक्रम या कोशाच्या मांडणीनंतर या कोशाच्या संदर्भात तो दाखवला गेला, पण मग तो त्याच कोशाच्या उपयोगाचा आहे का, त्याच्याबरोबर अन्यही काही विकासाच्या गोष्टी घडू शकतात, दुसऱ्याही कोशांचा काही फायदा त्याच्यामधून होऊ शकतो, लाभ होऊ शकतो. तर अगदी बरोबर आहे. केवळ असे कप्पे पाडून एका कोशाच्या विकासासाठी एक उपक्रम असे कप्पे पाडून वर्गीकरण करून असं वॉटरटाईट कंपार्टमेंट्स करून असं काही होणार नाही. एक कोश बहुविध कोशांच्या उपयोगासाठी, विकसनासाठी उपयोगी ठरत असतो. अशाच आपण एका वेगळ्या उपक्रमाचं आता सादरीकरण पाहूयात की ज्याच्यामध्ये 5ही कोशांचा काही ना काहीतरी विकासाचा व्यवस्था त्याच्यामध्ये केलेली आहे. असं मातृभूमी परिचय शिबिर या उपक्रमाचं आपण सादरीकरण पाहूयात. मी आमच्या 9वीच्या विद्यार्थ्यांना विनंती करतो की ते यावर्षी कच्छ या भागात गेले होते आणि मग त्यांनी काय तिथे बघितलं, मातृभूमी परिचय शिबिर कसं झालं हे आपण त्यांच्याकडनं समजून घेऊयात. हे जरी 9वीचं शिबिर असलं तरी 5वीपासून ते 10वीपर्यंत अनेक उपक्रम हे टप्प्याटप्प्याने वाढत जाणारे, त्याची तीव्रता, त्याचं प्रमाण, त्याचा क्रम, त्याची इंटेन्सिटी अशा विविध गोष्टी त्याच्यामध्ये कमी अधिक होत असतात. 5वीचं जे शिबिर असतं हे आपल्याच जिल्ह्यात म्हणजे जवळपासच्या गावामध्ये मातृभूमीच्या त्या भागाचं दर्शन घ्यायला, अनुभव घ्यायला, परिचय करून घ्यायला 5वीचं शिबिर जात असतं. 6वीचं शिबिर हे शेजारील जिल्ह्यामध्ये जातं. 7वीचं शिबिर हे राज्याच्या सीमावर्ती भागामध्ये किंवा आपल्या गुरुकुलापासून दूरवरच्या ठिकाणी परंतु आपल्याच राज्यात अशा प्रकारच्या ठिकाणी मातृभूमीच्या त्या भागाचा परिचय करून घ्यायला, दर्शन घ्यायला असं जात असतं. 8वीचे जे विद्यार्थी आहेत हे या 3 शिबिरांच्यामध्ये अनुक्रमे 5वी, 6वी आणि 7वीच्या शिबिरांच्यामध्ये कार्यकर्ता, मार्गदर्शक, स्वयंसेवक या भूमिकेनं सहभागी होत असतात आणि ह्या 3 शिबिरांच्यामध्ये ते थोड्या वेगळ्या स्तरावरनं, वेगळ्या दृष्टिकोनातनं या शिबिरांचा अनुभव घेत असतात. 9वीचे विद्यार्थी हे राज्याबाहेरील राज्यामध्ये शिबिराचा अनुभव घ्यायला जातात. 10वीचे विद्यार्थी हे देशाच्या सीमावर्ती भागामध्ये काही ना काहीतरी जिथे दुसऱ्या देशाची सीमा लागली आहे इतक्या दुर्गम किंवा लांबच्या ठिकाणचा जाऊन मातृभूमी परिचयाचा त्यांचा कार्यक्रम करत असतात. मी 9वीच्या विद्यार्थ्यांना तयारी झाली असेल तर विनंती करतो की त्यांनी त्यांचं सादरीकरण करावं. कच्छ का ये रन
हिंदुस्तान का तोरण है। चांदनी रात की ये सफ़ेद धरती यूँ लगता है जैसे चांद जमीन पर उतर आया है। प्रकृति की कठिनाइयों को दिल पर नहीं लेते कच्छ के लोग, वो जीवन को सजाते हैं रंगों से, कला से, संगीत के सुरों से। मांडवी का नीला समंदर किनारा यही है पास में। यह खुशबू है उत्साह की, उत्सव की, रंगों की, कलाकारी की। यह खुशबू है गुजरात की। आपने कच्छ नहीं देखा तो कुछ नहीं देखा, कुछ दिन तो बिताओ गुजरात में। गुजरात, यहाँ ईश्वर उंगलियों में बसते हैं। यहाँ की कला बसती है छोटी छोटी गांवों में, परिवारों में, उनकी हाथों में। यहाँ के सुपरस्टार तो यही लोग हैं। आओ सीखो सुई से भी तेज, आंखों और धागों से महीन, उंगलियों से की गई यह शानदार एम्ब्रॉयडरी, यह ब्लॉक प्रिंटिंग ही खुशबू है गुजरात की। अरे ओ भाई साहब, आपने कच्छ नहीं देखा तो कुछ नहीं देखा, कुछ दिन तो बिताओ गुजरात में। मातृभूमि परिचय शिविर के लिए हम गए थे गुजरात। वह सजा था सांस्कृतिक भौगोलिक विविधता से। लंबा समंदर कच्छ का रण वैशिष्ट्य है गुजरात का। बंदरगाह मांडवी नाम था उस जहाजों के ठिकानों का। मांडवी है उद्योग नगरी जहाज निर्मित की। व्यापार उद्योग देश विदेशों में है ये इसकी कहानी, है ये इसकी कहानी। जहाजों का काम देखकर चल पड़े थे हम समंदर की ओर। वहाँ खड़ा था डूबता सूरज, स्वागत करता हमारा चारों ओर। लहरों की शांति थी, ऊँटों की रेलचेल, हवा बह रही थी, गा रही थी निसर्ग के अनोखे खेल। ये खुशबू है किनारों की, ये खुशबू है कच्छ की, कुछ दिन तो बिताओ कच्छ में। वो संस्था थी ऐसी जो लोगों को स्वावलंबी बनाती है, जो लोगों को प्रोत्साहन देती है उनके हर उद्योग में, उनके हर काम। महिलाओं को सक्षम बनाया है उन्होंने। वो संस्था सिर्फ संस्था नहीं, वो है लोगों के भरोसे की जगह। वो है विवेकानंद रिसर्च एंड ट्रेनिंग इंस्टीट्यूट, मतलब VRTI संस्था। संग्राम जिंदगी है, लड़ना उसे पड़ेगा, जो लड़ नहीं सकेगा आगे नहीं बढ़ेगा। संघर्ष के बिना कुछ भी करना संभव नहीं है। कोई भी कार्य करते वक्त रुकावटें तो आती है, लेकिन उनका सामना करते हुए आगे बढ़ना चाहिए। ऐसी रुकावटों का डटकर सामना करते हुए आगे बढ़े हुए कुछ महिलाओं के उद्योगों को हमने भेंट की। ममाई मोरा और नानी वीरानी, इन गाँवों में कुछ महिलाओं ने गाठिया बनाने का और गेहूँ साफ करने का व्यवसाय शुरू किया था। इन कार्य में उन्हें बहुत कठिनाई आई। लोगों ने उन्हें गाठिया वाली, गेहूँ वाली इन नाम से चिढ़ाया, लेकिन वह आगे बढ़ी। उन्होंने खुद का उद्योग स्थापित किया। शुद्धता एवं पारदर्शक व्यवहार की वजह से वह पूरे जिले में प्रसिद्ध हुई। वो दिन था चौथा अनोखा देव दर्शनों का, ऐतिहासिक, भौगोलिक, सांस्कृतिक स्थलों को भेंट देने का। जवाहर नवोदय विद्यालय से हुई दिन की शुरुआत। बिताए हमने कुछ अनोखे पल उनके साथ। प्रसिद्ध खाद्य पदार्थ बनाए हम सब ने मिलकर। पदार्थों की लेन देन से रखा संस्कृति को जोड़कर। अब थी बारी एक पवित्र स्थान की, जहाँ पूर्तता होती है चार धाम की यात्रा की। भागवत और महाभारत में है उल्लेख जिसका, कृष्ण की मूर्तियाँ हैं यहाँ जैसी है द्वारका। ऐसे ही धार्मिक स्थलों ने रखा है धर्मों को जोड़कर। ऐसी जगह गए थे हम, कहलाता नारायण सरोवर। यहाँ मेल है संस्कृति का, खुशबू है भक्ति की, कुछ दिन तो बिताओ गुजरात में। इसके बाद हम गए थे जहाँ, वहाँ अंत होता है पश्चिम भारत का। शिवलिंग है वहाँ ब्रह्मा और विष्णु की विजय का। मंदिर है यहाँ कोटि शिवलिंगों का, कोटेश्वर नाम है इस जगह का। इसके बाद हम जहाँ गए थे, वहाँ शाम के वक्त हमने एक तरफ सूरज ढलता तो दूसरी तरफ चांद खिलते देखा। वह था लखपत किला। लखपत में ही सिंध और कच्छ में लाखों का व्यापार हुआ था। इसी वजह से इस जगह का नाम लखपत पड़ा था। भारत पाकिस्तान की सीमा देखी थी जहाँ, जवानों को याद हमने किया वहाँ। ऐसी स्थलों को देखकर हुआ हमारा दिन समाप्त। यादों का पिटारा भरकर हुई जानकारी प्राप्त। यह इतिहास था व्यापार का, खुशबू थी पर्यटन की, कुछ दिन तो बिताओ गुजरात में। जहाँ चलता है समंदर और रेत का खेल, कभी पानी अंदर आता तो कभी नमक ऊपर बिछरता। ये पर्यटकों का आकर्षण कहलाता है वे थ्रू हेवन। यहाँ खुशबू है सफ़ेद रण की, खुशबू है कच्छ की। टिकट कटवाइए, दूरबीन रख लो साथ में, कुछ दिन तो बिताओ कच्छ में। सफ़ेद रण से गुजरते हुए हम चल पड़े थे एक ऐतिहासिक जगह।
5000 साल पुरानी सिंधु सरस्वती के तट पर बसी हुई ये प्राचीन संस्कृति एक जाना माना शहर धोलावीरा। हड़प्पा के महत्वपूर्ण शहरों में से यह एक था धोलावीरा। पूर्वजों के अस्तित्व का प्रमाण देते हुए संस्कृति का आविष्कार पढ़ना एक आदर्श गांव धोलावीरा। यह खुशबू है इतिहास की, रंग प्राचीन संस्कृति के। कुछ दिन तो बिताइए कच्छ में। उसके बाद हमने देखा कालो डोंगर। कालो डोंगर यह कोई आम जगह नहीं है, वह है कच्छ की सबसे ऊंची जगह, जिसके एक बाजू में भारत और दूसरे बाजू में पाकिस्तान। इसी के साथ यह है भारतीय नागरिकों के लिए भारत की आखिरी जगह। इसी के साथ यह है एक बहुत ही घना जंगल, जिसमें पाए जाते हैं जहरीले सांप, बिच्छू, ऐसे जंगली जानवर। और इन्हीं के साथ भारतीय नागरिकों की रक्षा के लिए उनमें भी सदैव तैनात रहने वाले शेरदिल भारतीय सैनिक। यह रंग है ऊंचाई के, खुशबू है देश प्रेम की, खुशबू है गुजरात की। कुछ दिन तो बिताइए गुजरात में। दीपेश भाई श्रॉफ ये एग्रोसेल कंपनी के मालिक हैं। हम उनसे मिलने एग्रोसेल कंपनी के ऑफिस में गए थे। हमारी भावना व्यक्त करने के लिए हम एक कविता सादर की। प्रिय दीपेश भाई, आपके लिए आपने जो काम किया था वही हम सबको दिखाना था। आप में बिल्कुल गर्व नहीं, हमने उसी दिन यह पहचाना था। बहुत लोगों के जीवन में परिवर्तन आपने लाया है। लोगों को जब जब थी मदद की जरूरत, उन्होंने आपको पाया है। आपके काम से चारों ओर आपने उजाला फैलाया है। काका और काकी के नाम को सार्थ जो वही आपने किया है। आखिर में हम आपसे यही कहेंगे, ज्ञान प्रबोधिनी और आपको ऐसे ही बहरते देखेंगे, ऐसे ही बहरते देखेंगे। चंदाबेन श्रॉफ यानी कि काका, इन्होंने बहुत से लोगों के जीवन उज्ज्वलित किए हैं। इन्होंने बहुत सी महिलाओं की आर्थिक परिस्थिति सुधारने में भी मदद की। LLDC की शुरुआत चंदाबेन श्रॉफ इन्होंने की थी। LLDC का फुल फॉर्म है लिविंग एंड लर्निंग डिजाइन सेंटर। वहाँ पर हमने 12 कम्युनिटीज के भरत काम से लेकर उनके सबसे बड़े पगड़ी तक सब कुछ देखा। उनकी जीवन शैली भी समझी। उनसे हमें कभी भी हार न मानने की प्रेरणा मिली। यह था हमारा LLDC का सफर। यह रंग है भरत काम के, आदर्श है श्रॉफ परिवार का। कुछ दिन तो बिताइए कच्छ में। शिविर में हमारी मुलाकात एक ऐसी व्यक्ति से हुई जो व्यक्ति हर काम में निपुण है। उसमें घर चलाना हो या कथाएं लिखना, आंगनवाड़ी में बच्चों को पढ़ाना हो या रेडियो सीरियल में एक महत्वपूर्ण भूमिका निभाना। वह व्यक्ति है भारती बहन। उन्होंने अनेक बच्चों की जिंदगियां उज्जवलमय की है और अभी भी कर रही है। भारती बहन कच्छ में एक और नाम से प्रसिद्ध है, वह नाम है कुंजल। कुंजल मतलब फ्लेमिंगो पंछी। उसी कुंजल पंछी की भूमिका भारती बहन इन्होंने कुंजल पांजे कच्छ जी इस रेडियो सीरियल में की है। उस सीरियल द्वारा उन्होंने अनेक लोगों को प्रेरित किया। इतने बड़े भूकंप के बाद भी लोगों को खुद की जान से पहले कुंजल जिंदा है कि नहीं इसकी चिंता पड़ी थी। लेकिन कौन थी वह कुंजल, जान लेते हैं मैंने बनाई हुई एक कविता से। वह सिर्फ पंछी नहीं थी, वह कच्छ की बेटी थी। कोमल सी कुंजल वह हर ठंड में आती थी। विदेश से आती थी जैसे बेटी आए ससुराल से, फिर विदेश में उड़ जाती थी, मायके से जाती है वैसे। भूकंप से पहले रोज आती थी रेडियो पर, छू कर लोगों के दिल को उड़ जाती थी फड़फड़ा कर उसके पर। भूकंप के बाद हुआ सन्नाटा। कुंजल कहाँ चली गई किसी को कुछ नहीं पता। लाशें पड़ी थी सब तरफ, मन उनके खच्चित हुए। लाशें पड़ी थी सब तरफ, मन उनके खच्चित हुए। लेकिन कुंजल अभी जिंदा थी, क्योंकि वह कच्छ की बेटी थी, वह कच्छ की बेटी थी। जिन्होंने हमारी मांडवी में व्यवस्था की थी, जिन्होंने हमारा वापस लौटने तक ख्याल रखा, पूरे कच्छ में जिन्होंने बहुत बड़ा समाज कार्य करके रखा हुआ है और कच्छ को सुधारने के लिए जिनका महत्वपूर्ण सहभाग था, वो है रमेश भाई गौर। नब्बी गुरुकुल के छात्रों ने रमेश भाई के लिए एक पत्र लिखा है। आदरणीय रमेश भाई, सादर प्रणाम। गुजरात में हम पहली बार आए। मांडवी में आने के बाद हम एक ऐसी व्यक्ति से मिले जिनके साथ रहकर वस्तु को देखने का दृष्टिकोण ही बदल गया। आप हमारे शिविर का एक महत्वपूर्ण हिस्सा थे। आप हमारे प्रिय दोस्त बन गए। सिंपल लिविंग, हाई थिंकिंग,
इन विचारों का आईना मतलब आप है। आपसे वैसे बहुत कुछ सीखने को मिला, पर उसमें से सबसे महत्वपूर्ण आपका परिसर मतलब कच्छ की अभ्यासात्मक जानकारी। उसके वजह से हमें बहुत प्रेरणा मिली। हम जहाँ भी गए हमें आपकी कमी महसूस हुई। आप जो समाज कार्य करते हो उससे हमें बहुत प्रेरणा मिली। आपने हमें झरने की उपाधि दी, जैसे मानो एक झरना ही पुणे को बहता चला जा रहा है। हमें अलविदा कहते हुए आपके आंखों में आंसू थे, पर रमेश भाई ये हमारा आखिरी अलविदा नहीं था। बचपन से कहा जानते हैं हम आपको, बचपन से कहा जानते हैं हम आपको, अभी अभी हमने पहचाना था। थोड़ा ही ज्ञान आपसे मिला था, अब और भी हमें पाना था। बस एक धन्यवाद कहना था आपको, जो आपने हमें घुमाया था। कच्छ के लोगों से लेकर आप तक बहुत कुछ आपने बताया था। आखिर हम यही बोलेंगे, थैंक यू सो मच। यादें हम बहुत ले आएंगे और सुंदर लगा हमें आपका कच्छ। हम आपके जवाब की प्रतीक्षा करेंगे। आपके स्नेही नबी गुरुकुल। खातिरदारी में तो गुजरात का कहीं सवाल नहीं। जलेबी, फाफड़ा, कच्ची दाबेली, इन सब खाद्य पदार्थों से मशहूर ये गुजरात आज यहाँ पे संकलित की गई है कोई अनदेखी अनोखी चीज। जहाँ वास था राजे रजवाड़ों का, उनकी वस्तुओं का जहाँ संकलन किया है वो है ये प्रागवेद। खूबसूरत नक्शियों से सजा हुआ इतिहास के पन्नों को खोलने वाला ये आईना में, साथ ही सरफरोशी की तमन्ना अब हमारे दिल में है। ये पंक्ति सार्थ करने वाला और हमारा ज्वलंत स्वातंत्र संग्राम हमारे सामने खड़ा करने वाला वंदे मातरम मेमोरियल। अगर ये सब आपको देखना है, ये सब आपको समझना है, तो सिर्फ पधारो मारो देश कच्छ। यही है अहमदाबाद का साबरमती आश्रम। यहाँ पर ही जन्म हुआ था बापू के आज़ादी, स्वतंत्रता, अहिंसा, इन जैसी महान विचारों का। बापू आज भी यहाँ जीवित है, इस चरखे में तो इस मिट्टी में। यहाँ खुशबू है बापू के कार्य की, सत्य और अहिंसा की। कब तक बैठे रहोगे सीमेंट के मकान में, कुछ दिन तो बिताओ कच्छ के रण में। ये आवाज़ें शायद आपने न सुनी हो, मैं बताता हूँ। ये आवाज़ें है 2001 में हुए भुज के भूकंप की। सारा भुज कुछ ही समय में तबाह हो गया। चारों तरफ इमारतों के टुकड़े टुकड़े और मलबा बिखरा पड़ा था। भुज का अब तक का सबसे बड़ा भूकंप 2001 में हुआ। सारे भुजवासी अपने आप को संभालने लगे। भारत सरकार द्वारा हर समय मदद भेजी जा रही थी। रेस्क्यू टीम अपना काम अच्छे से निभा रही थी। भूकंप के दौरान लोगों की मानसिकता का हमने करीब से अनुभव लिया। 7.9 रिश्टर स्केल के भूकंप के ऊपर मात कर भुजवासी आज खुद के पैर पर खड़े हैं। इन सब चीज़ों का हमने जहाँ अनुभव लिया वो जगह मतलब स्मृतिवन संग्रहालय। जाते जाते यही कहूँगा, हजार वेश धर के आई मौत तेरे द्वार पर, मगर तुझे न छू सकी चली गई वो हार कर। हर एक कदम के संग संग मिले तुझे नई उम्र, अगर कहीं है स्वर्ग तो उतार ला जमीन पर। ऐसा जीता जागता स्वर्ग भुज आज पूरे गर्व से सीना तान खड़ा है। अब तक आपने शिविर के बारे में सुना। अब हमने शिविर पूर्व तैयारी में एक गीत सीखा था जो गुजरात के हर घर घर में गाया जाता है। उसकी कुछ पंक्तियाँ आपके लिए। जळ कमळ छांडी जाने बाळा, स्वामी अमारो जागशे। जळ कमळ छांडी जाने बाळा, स्वामी अमारो जागशे। जागशे तने मारशे, मने बाळ हत्या लागशे। हे जळ कमळ छांडी जाने बाळा, काहे रे बाळक तू मार्ग भूल्यो, के तारा वेरीए वळावियो। निश्चय तारो काळज फूट्यो, अहिया देशिद आवियो। નથી ના ગણવું માર્ગ ભૂલ્યો, નથી ના વેરીએ વળાવ્યો। મથુરા નગરીમાં જુગટુ રમતા, નાગનું શિશ હાર્યો। હે જળ કમળ છાંડી જાને બા।
सुरुवातीला आपण विस्तृत विवेचनं, त्याच्यानंतर काही उपक्रमांचं सादरीकरण आणि आता ह्या बहुउद्देशीय अशा शिबिराचं सादरीकरण आपण अनुभवलं. एक विशेष गोष्ट आवर्जून सांगायला पाहिजे की या सगळ्या स्क्रिप्टचं लिखाण, त्याच्याकरताच्या आवश्यक संगीताचं संयोजन, त्याच्याकरता लागणारा तांत्रिक भाग, असे सगळी रचना, असे सगळे प्रयत्न हे विद्यार्थ्यांनीच केलेले आहेत. त्यामुळे त्याच्या ज्या त्रुटी ज्या आहेत किंवा त्यातलं जे यशही आहे, खरं म्हणजे त्रुटी नाहीच आहेत, त्यांनी केलं हेच यश आहे. आणखी एका महत्त्वाच्या गोष्टीकडे मला आपलं सर्वांचं लक्ष वेधायचं आहे की आपण उपक्रम पाहिले, उपक्रमांचे प्रकार बघितले, कोशांचं काही माहिती करून घेतली, परंतु हे उपक्रम जे प्रत्यक्षात घडवतात, जे जबाबदारी घेऊन हे उपक्रम पार पाडतात, ते अध्यापक कसे आहेत आणि त्या अध्यापकांच्या कौशल्यसंपन्न असल्याशिवाय हे उपक्रम असे परिपूर्ण होतील की नाही, अधिक विकसित होत जातील की नाही, अशी मात्र शंका मनामध्ये येत राहते. उपक्रम समोर जरी होत असला तरी आणि वर्षानुवर्ष होत असला तरीही त्या उपक्रमाच्या बाबतीत अध्यापकांची 3 प्रकारची कामं अशी होत असतात. पहिलं काम जे असतं हे उपक्रम होण्याच्या आधीच्या भागातलं. त्याच्यामध्ये प्रमुख भाग असतो की विद्यार्थ्यांना उपक्रमाकरता अनुकूल करून घेणं, काही व्यावहारिक किंवा संख्यात्मक काही उद्दिष्ट ठरवणं, ध्येय ठरवणं, असं जे काम असतं. म्हणजे उदाहरणार्थ 1000 सूर्यनमस्कार घालायचे आहेत, तर 1000 किंवा 2000, 500 किंवा 300 ह्या संख्येला तसा अर्थ नाही. परंतु जेव्हा ती संकल्पपूर्वक योजना ठरते तेव्हा आम्ही 1000 सूर्यनमस्कार घालणार आहोत, तेव्हा ते विद्यार्थ्यांचं हळूहळू अनुकूलन होत असतं, त्यांच्या पालकांचं काही अनुकूलन होत असतं, त्याच्याकरताची काही पूर्वतयारी केली जात असते. आणि असे या सगळ्या प्रक्रियेतनं जेव्हा उपक्रम जातो तेव्हा तो प्रत्यक्ष त्याचं सादरीकरण किंवा प्रत्यक्ष उपक्रम जेव्हा घडतो तेव्हा तो यथायोग्य पद्धतीनं घडत असतो. त्याचं योजना असते, त्याच्या संरक्षणाची किंवा प्रत्यक्ष प्रवास खर्चाची, प्रवासाची पूर्वतयारीचा दौरा असतो. अशा अनेक प्रकारची कामं ही उपक्रमाच्या पहिल्या भागात केली जातात, उपक्रमाच्या आधी. उपक्रम जेव्हा घडत असतात तेव्हा उपक्रमाची यथायोग्य निरीक्षणं नोंदवणं, विद्यार्थ्यांचा जसा आत्मविश्वास वाढता राहील असं काम अध्यापकांना करायचं असतं. त्याच्याच बरोबरीनं काही अतिउत्साही, अति आत्मविश्वास जास्त झालेले असे विद्यार्थी त्यांना थोडंसं थांबवावं पण लागतं. त्यामुळे नियंत्रण, संरक्षण, त्याचा हिशोब, तपशील ठेवणं, रोजच्या रोज मुख्य केंद्राशी संपर्क ठेवणं, अन्य गुरुकुलांशी किंवा अन्य प्रकारच्या गटांशी त्याचा संपर्क ठेवणं, अशी कामं हे उपक्रम घडत असताना करावी लागतात. आणि तिसऱ्या टप्प्यामध्ये उपक्रम जेव्हा पूर्ण झालेला असतो तेव्हा त्याचं निवेदन करणं, त्या उपक्रमाचे व्यावहारिक किंवा जे संख्यात्मक जेवढी मांडणी आहे ती करणं, आपण ज्या उद्दिष्टाने उपक्रम केला होता तसा तो पार पडला की नाही, तेवढी उद्दिष्ट हाती लागली की नाही, का अधिक काही लागलं, काही करायचं राहून गेलं का, अशा अनेक गोष्टींचा आढावा घेणं आणि पुढच्या अशा प्रकारच्या उपक्रमाची तयारी करणं, अशी निरंतर प्रक्रिया ही उपक्रमाच्या नंतर ही करावी लागते. आता ही सगळी जी प्रक्रिया आहे उपक्रमाच्या आधी, उपक्रमाच्या दरम्यान आणि उपक्रमाच्या नंतर, या सगळ्या प्रक्रियेमधनं आमचेच अध्यापक मनोभावे त्याला स्वीकारत असतात, त्याला स्वतःच्या पद्धतीनं आकार देत असतात आणि मग प्रत्यक्ष उपक्रम होत असतो. ज्या प्रकारची मांडणी अध्यापकांनी केली आहे ते लक्षात घेता आज प्रशांतजींनी असं सांगितलं की शिक्षकांच्या बरोबर 6 महिने त्यांचा काही काळ गेला, तर खरोखरच अध्यापकांचं विकसन होत असणं आणि असे गुणवान अध्यापक गुरुकुलाला लाभणं ही महत्त्वाची गोष्ट आहे. आमच्या सगळ्या या गुणवान अध्यापकांचा आमच्याबरोबर असण्याचा आम्हाला खूप आनंद आहे.